मॅच न करू सुरुवात. स्ट्रायकिंगला फलंदाज सनी, नॉन स्ट्रायकिंगला छोटा पॅकेट डायनामिक ऑफ अक्की माने आणि गोलनेट होती गोलंदाज अजय बाकाडे. हो यावेळी ऑन साईडला अंगावरती टाकला होता. एक सिंगल धाव. एका धावेने संघाचा श्री गणेश झालाय. पहिला चेंडू एक सिंगल धाव. मेगा फायनलचा थरार. पहिला चेंडू एक सिंगल धाव आले. संघाचा श्री गणेश झालाय. आपण अजयला पाहतो ओव्हर क्रमांक 1 मध्ये. फुल टॉस ला केलं जाते का फुल टोल वसूल. यस चेंडू निघून जातोय. बेधडक फटका आलाय कडक 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 कडक. सनी बापा हातोय. सनीने ठोकलाय षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 7च्या घरात. 7. फुल टॉसला मिस केलं नाही. सनीने चांगला फटका घेऊन काढलाय. विटलाय देवी चषक 2026चा मेगा फायनलचा थरार. कसा असावा तर मेगा फायनल अशी असावी. ओहो यावेळी दिशा बरकटली. दबाव पाहतोय अजयवरती. या सिटीचा व्हाईट बॉल. षटकार. त्याच्यानंतर हा व्हाईट चेंडू. या धावांवरती रोकावं लागेल टीम उंबरणे संघाला. धावफलक जाऊन बसते तब्बल 8च्या घरात. 2 चेंडू 8 धावा. या वेळेला देखील तसाच टप्पा आणि तशीच दिशा आणि तीच दशा. पुन्हा एकदा येतोय व्हाईट. बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 9 ऑफ द स्कोर बोर्ड. अमरक संघ खरंच कौतुक करावं लागेल. दोन्ही संघ टॉप 2 मध्ये पोहोचले. एका साईडला विटलायचा आशीर्वाद. उंबारणे संघ ज्या दिवसाची वाट पाहिली होती, ज्या संघाने मेहनत केली आणि तो संघ आज टॉप 2 मध्ये पोहोचला. खरंच आज हास्य असेल या उंबारणे संघाचं. महत्वाचे 2 चेंडू झालेत. यावेळी ऑफ साईडला खेळायचा होता. बॅटची कडा. त्याच्यानंतर एक सिंगल धाव. एका धावेने धावफलक पुढे ढकलतोय. जाऊन बसतोय 9 ऑफ द स्कोर. 9 धावा. 10 धावा झालेत. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 धावा झालेत. 10 3 चेंडू 10 धावा. या वेळेला फक्त हलकी हाताने बॅट खेळून काढले. कॅचचा कॉल. कॅच महत्वाची असेल. कॅच होती थोडीशी जमिनीला दान आणि चेंडू निघून जातो गोशंगी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी एक सिंगल. चेंडूचा खेळ झालाय 4 धावा झाले 11. टुटुगो महत्वाचे 2 चेंडू. टुटुगो महत्वाचे 2 चेंडू. ऑन साईडला चाबूक शॉट. कॅचचा कॉल. कॅच होते जमिनीला दान. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. कॅचेस मध्ये चुकी होते. कॅचेस थोडेसे ड्रॉप होत आहेत आणि धावफलक 2 ने पुढे ढकलतोय. जाऊन पोहोचले 13 धावा. कॅच महत्वाचे होते. पकडा कॅचेस जिंका मॅचेस मित्रांनो. आज उंबाने संघाने सेमीफायनल चांगला खेळ केला. फायनल मध्ये देखील खेळ चांगला करावा लागेल. धावा झाले 13. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. पहिल्या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. किती धावा ठोकेल सनी. 5 चेंडू फेस करायचं. सनीने बॅटिंग केली चांगली. ओहो यावेळी स्लोवर टाकला. अचूक टप्पा. अजयला कॉल दिला जातोय आणि रनआउटचा चान्स होता. चान्स केला मिस आणि येते एक सिंगल आणि पहिल्या षटकाचा होतोय टाटा बाय बायचा इशारा आणि धावफलक थांबला जाते. ते म्हणजे 14च्या घरात 14 धावा. खरंच ढोल ताशा पथक जशी मेगा फायनल होईल तसा ढोल ताशा पथक अर्धा तास थांबला नाही पाहिजे असा वाजवायचा आहे. पैसा वसूल ढोल ताशा पथक वाजवला जाईल का. फटाक्यांची आतिषबाजी. मेगा फायनलची मॅच. विटलाय देवी चषकाचा ब्रँड. एकच फाईट आणि वातावरण टाईट करून टाकले या स्पर्धेनं. खरंच कौतुक करेल या कायर संघाच्या आयोजनाचं. 2 कूलर पाहतोय. मालिकावीरसाठी कूलर. बेस्ट बॅट्समन साठी कूलर. बॉल द्यायचंय का. 2 ओव्हर 2 ओव्हर. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय संघाचा हुकमी एक्का कॅप्टन कोल आपण पाहतोय.
नितीनला पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. खरंच दीपक दादा वरंडे तुमचा नितीन दादा वरंडे खरंच संघ चांगला गेला, थोड्यासाठी पराभूत झाला नो डाऊट. नेक्स्ट मॅच शुभेच्छा असतील मंडळी संघाला. ओव्हर क्रमांक 2 आला, एकचा कॉल. हो हो सेतोशन पाहू शकता. जर डायरेक्ट हिट झाला असताना सनीला सरळ डगआउटचा रस्ता दाखवला असता. एक सिंगल धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचते 15च्या घरात. 15 धावा. सेकंडला फलंदाज छोटा पॅकेट, छोटा डायनामिक ऑफ आंबरक संघाचा अक्की मानेला पाहतोय. एक चेंडू झालाय, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 15च्या घरात. हो यावेळी चांगला होता, अचूक होता, दिशा भरकटली. या सिटीचा वाईट बॉल. या वाईट धावा कुठेतरी उंबारने संघाला थांबवाव्या लागतील. जर चॅम्पियन बनायचं असेल ना तर मेहनत करावी लागेल. आपण तर दुसऱ्या क्रमांकावरती नाव कोरलंय, आता पहिल्या क्रमांकावरती नाव कोरायचं असेल तर मेहनत करावी लागेल. ऑन साईटला फटका चांगला असेल आणि चेंडू निघून देखील जाईल. येते पंचांच्या माध्यमातून फटका होता चांगला आणि धाव होती फक्त सिंगल एक आणि एकने धाव परत जाऊन बसते तब्बल ते म्हणजे 17च्या घरात. मेगा फायनलचा थरार. मेगा फायनलला या दोन टीम, एका साईडला टीम पाहतोय आपण आंबरग, तर दुसऱ्या साईडला उंबारणे संघ. खरंच कौतुक करावं लागेल या दोन्ही संघांचं. विटलादेवी चषकातील महत्वाची मॅच ग्रँड फिनाले पाहतोय. चेंडूचा खेळ झाला तब्बल 2. महत्वाचे अजून 4 चेंडू. ओहो फिरवून घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि चेंडू चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी. एकाने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 18च्या घरात. जर इथे देखील 25+ धावा थांबल्या ना तर मॅच बनू शकते उंबारणे संघाकडून. कारण राजेंद्र बॅटिंग करतो, अजय बॅटिंग करतो, नील देखील बॅटिंग करतो. आज कुठेतरी 20+ प्लस कमी धावा ठोकाव्या लागतील. चेंडूचा खेळ झालाय 3. धावा झाले तब्बल 17 पाहतोय. 18 धावा. हो 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 बॅटची कडा पिली उचलून धरली जाते आणि चेंडू येते डॉट. खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. संघाचा कॅप्टन का मला बनवलंय, का मी संघाचा हुकमी एक्का बनलोय, का मी वर्णवाडी संघाला पराभूत केलं आणि का माझा संघ टॉप 2 मध्ये पोहोचलाय. ही गोलंदाजी करली म्हणून पोहोचलाय. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी चालली. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. हो यावेळी दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षण सजवलंय, क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न ठरतोय डेंजर. हो द्या थोडासा ताश पथक. चेंडूचा खेळ झालाय 5. 1 to go. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go. महत्वाचा एक चेंडू. फलंदाज चाललाय मैदानाच्या आतमध्ये जयेश मराठे संघाचा कॅप्टन. एका चेंडूसाठी 1 to go. महत्वाचा एक चेंडू. किती धाव फलक येईल. धावा झाले फक्त 19. किती धाव फलक लागला जाईल की नितीन करेल का नाही कमबॅक. हो 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 काय चेंडू होता. पाण्याला पूर्णपणे फुंकारणी देणारा. डोळ्याची पापणी लावते. चेंडू निघून जातोय आणि लेग बायची येते एक सिंगल आणि धावफलक जाऊन बसते तब्बल 20च्या घरात. 20 धावा झालेत आणि आता समीकरण झालंय ते म्हणजे उंबारणे संघाला 12 चेंडू 21 धावेंचं चॅम्पियन बनायचं असेल ना तर आता मेहनत करावी लागेल. 12 चेंडू 21 धावा. खरंच आज उंबारणे संघ टॉप 2 मध्ये पोहोचला. कौतुक करावं लागेल या विठलादेवी उंबारणे संघाचं. खूप दिवस मेहनत करत होता, आज मेहनतीचं फळ भेटलं आणि आपला संघ टॉप 2 मध्ये पोहोचलाय. जर आता चॅम्पियन बनायचं असेल तर 21 धावा ठोकाव्या लागतील. टेल्समॅन देखील हसतोय, टेल्समॅनला देखील माहित आहे खूप दिवस आम्ही मेहनत केली, आज मेहनतीचं फळ भेटलं जात आहे. 12 चेंडू 21 धावा. चला आंबरग संघ लगेच उतरा दादा.
चला अमृत संघ दादा लगेच या. जयेश दादा बॅटिंग टीमला थोडस दिसलं पाहिजे चेंडू. चला प्लीज नितीन दादा शिंदे चला लगेच रेडी राहायचं. फटाके येऊन लगेच रेडी राहायचंय. 21 ची गरज. विठला देवी चषकातील ब्रँड स्पर्धा पाहतोय. मेगा फायनलचा थरार आज सर्व मान्यवर पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल. अपकमिंग आपण सरपंच देखील पाहिलं जातील. खरंच कौतुक करतोय या सर्व स्पर्धेचं. आज मान्यवर गावावरून आले. मान्यवर आज घरदार सोडून आले. कौतुक करतोय या सर्व मान्यवरांचं. आणि मेगा फायनलला करूया सुरुवात. थँक्यू सो मच. ताशा पथक थँक्यू. बस चला ताशा पथक प्लीज थोडं शांत व्हा. बोला जयेश दादा फिल्डिंग साठी का प्लीज लगेच एस चला लगेच स्पीडअप करा. चला कोणी जावं प्लीज फिल्डिंग साठी जावं प्लीज मित्रांनो. बारा चेंडू 21 समीकरण. विठलाई देवी चषक 2026 पर्व पहिलं होतं पण पर्व पाहण्याजोगं होतं. सकाळच्या सत्रामधून मॅचेस क्वालिटी झाल्यात कारण मॅचेस पाहण्याजोग्या झाल्यात कारण विठलाईचा आशीर्वाद नेहमीच्या गावाच्या पाठीशी असतो. असं एक गाव. नक्कीच तुकाराम दादा सायके तुम्ही देखील यायचं व्यासपीठावरती. वेलकम तुकाराम दादा सायके तुम्ही देखील या व्यासपीठावरती. आज सायके संघ संपूर्ण हुंबारणे संघ आज मैदानामध्ये येईल कारण आपला संघ आज जिंकलाय. यायचं तुकाराम दादा तुम्ही देखील व्यासपीठावरती. 12 चेंडू 21 समीकरण. पंचांचा येतोय का ग्रीन सिग्नल. मॅचला करूया लगेच अख्खी सुरुवात. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आला लव. 12 चेंडूचा खेळ. पहिला चेंडू स्लोवर टाकला. फलंदाज आजेला देखील जाग्यावरती उभं केलं आणि पहिला चेंडू तो थोडासा एक सिंगल लेग बायची. खरंच वेलकम आज उंबरणे संघाचे सर्व मान्यवर पाहतो दादा व्यासपीठावरती या. नक्कीच युवा उद्देश दादा खरंच तुम्ही देखील प्रत्येक मॅचला सहकार्य करता. तुकाराम दादा सारखे साहेब वेलकम. सहर्ष दादा याच व्यासपीठावरती तुम्ही देखील खरंच अंकुश आपल्याकडे पोहोचले जातात. खरंच सांगितलं जातंय हे देखील युवा उद्देश म्हणून ओळख निर्माण केली या दादाने. वेलकम दादा सहर्ष स्वागत करतो. 11 चेंडू. हो यावेळेला दिशा बरकटली जाते. पहिला चेंडू एक सिंगल. त्याच्यानंतर हा वाईट. पहिल्या चेंडूवरती तब्बल धावा केला जातात 2. एक चेंडू 2 धावा. 21 समीकरण. बॅटिंग करावी लागेल आज अजयला. दोन्ही टीमच्या आपण पाहतोय कौतुक करावं लागेल. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट स्पॉन्सर केले अर्थातच गोरख शिंदे नितीन शिंदे. खरंच कौतुक करेल या सामन्याच्या टी शर्टचं देखील. सरळ बॅटने चांगला खोदून काढलाय. एक धाव वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव डेंजर ट्रेंडला ठरू शकते होते जर नाश्ता गेनला थ्रो केला असताना तर फसला असता. फेकी गेली चुकीच्या दिशेने आणि तोपर्यंत धावा केला तब्बल 2 आणि एक तो चेंडूचा खेळ झाला तब्बल 2 धावा झाले तब्बल 4. 2 चेंडू 4 धावा झालेत. विठलाई देवी चषक 2026 चा मेगा फायनलचा थरार. मेगा फायनल पाहण्याजोगे होते. ऑन साईटला एक सिंगल धाव क्षेत्ररक्षण असेल चुकी करणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कुठेतरी अजयला. आता चेंडूचा खेळ झाला 3 धावा झालेत 5. पहिल्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये असाच काहीतरी खेळ केला होता उंबरणे संघाने. नक्कीच राजेंद्रला जबाबदारी घ्यावी लागेल. जर राजेंद्रच्या बॅटमध्ये एक षटकार आला ना मॅच बनू शकते. राजेंद्रला जबाबदारी असेल. महत्वाचे 3 चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय लवच्या गोलंदाजी मधील. हो चांगला होता. यॉर्कर होता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र होतं. यॉर्कर टाकला आणि फलंदाज राजेंद्रला जाग्यावरती उभं केलं. येते डॉट. चेंडूचा खेळ झालाय 4 आणि धावफलक जाऊन पोचले 5च्या घरात. टुटुगो महत्वाचा एक चेंडू. मोठा फटका येणं गरजेचं असेल का. समोर देखील एक चांगला बॅटल पाहतो राजेंद्रला. मॅच महत्वाची असेल.
या वेळेला बॅकफुटला गेला, पंच केला, कॅच इज द कॉल. कॅच फसते आणि कॅच होते जमिनीला दान आणि तो पण वेगाने पूर्ण केला जात आहे 2 धावा. कॅचेस पकडा आणि जिंका मॅचेस. या 2 धावा मागत पडतील का? धावफलक जाऊन पोहोचले 7च्या घरात. मॅच अजून देखील बनू शकते. मंगाची मॅच होती कुठे? काहीर संघाने आपण पाहतो उंबरणे संघाने आणून ठेवली कुठे? 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. धावा झाले तब्बल 7 धावा. एक मोठा फटका. मॅच उंबरणे संघाच्या बाजूने. एक डॉट चेंडू पुन्हा एकदा आमरे संघाच्या बाजूने. काय होतंय? पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. लौकी राजेंद्र. ओहो, ब्लॉक होता, चांगला होता, अचूक होता, गोलंदाजी पाहण्याजोगी होती यार. लाजवाब गोलंदाजी या लवकरून पाहतोय. शेवटचा चेंडू होते एक सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 8च्या घरात. विटला देवी चषकावरती नाव कोण कोरेल? कोणता संघ चॅम्पियन होईल? कोणता संघ आपल्या बक्षीवरती नाव कोरेल आणि कोणता संघ चॅम्पियन होईल हे नक्कीच पाहायला मिळेल या 6 चेंडू मध्ये. कोणता संघ या विटला देवी चषकामध्ये आपलं नाव कोरेल? 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल कारण अशी स्पर्धा पाहण्याजोगी होते. 6 चेंडू 13चं समीकरण. गोलंदाज गोलंदाज फिरकीचा जादूगार अक्की माने. 6 चेंडू 13 धावा. वेगाने खेळून काढलाय, चांगला फटका पाहतोय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव चांगली पूर्ण केली जाते. 2ने धावफलक पुढे ढकलतय. जाऊन पोहोचते तब्बल 10च्या घरात. आता समीकरण झाले तब्बल 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू 2 षटकार 3 चौकार. 3 चौकार 2 षटकार. कोण ठोकेल? राजेंद्र ठोकेल का? फटाक्यांसाठी संपूर्ण आयोजन कमिटी पाहतोय. काही संघ संपूर्ण तयार असेल. कोणता संघ नाव गोडेल या चषकावरती? 5 चेंडू 11चं समीकरण. ओहो, टप्पा पडला. दिशा चांगली होती, अचूक होती. पंचांनी पाहिलं, ओळखलं आणि सांगितलं होतं या सिटीचं फेअर चेंडू. पूर्णपणे 6 निशा केली जाते. खरंच कौतुक करावं या पंचांचं. चांगला चेंडू होता. येतो डॉट. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. राजेंद्र कडून चांगलं क्रिकेट खेळलं जातं. चांगलं क्रिकेट पाहतोय. ओहो, बॅकफुटला गेला, पंच केला, फटका फसला. जास्त एलिव्हेशन. कॅचचा कॉल. कॅच देखील फसली आणि चेंडू देखील निघून जातो की काय? हो, चेंडू निघून चाललाय. यस, आयोजन कमिटी तुम्हाला काय वाटते? 4 होते का? नसतील. ओके, नो डाऊट 4 नसतील. पूर्ण करून पळून केल्या 4 नसतील मित्रांनो. पूर्णपणे पाहिलं जाते 4 धावा नसतील. नाही नसेल प्लीज. राजेंद्र नसेल इथे पाहिलं जातं. राजेंद्र नसतील 4 नसतील दादा. इथे पूर्णपणे संपूर्ण आयोजन कमिटी आहे. या 4 नसतील. रिप्ले मध्ये देखील दिसतं एकदम कट वाचवले जाते या 4 धावा. अजय नो डाऊट 4 धावा वाचवले जात आहेत. संपूर्ण दिसतंय, आपण पाहतोय. धावा फलक घेतला होते तब्बल 2 धावा. चेंडूचा खेळ झाले 3 धावा झालेत 12. आता समीकरण झाले ते म्हणजे 3 चेंडू आणि तब्बल 9 धावेंचं. षटकार कंपल्सरी असेल. षटकार ठोकेल तेव्हा मॅच बनेल. बिना षटकाराची मॅच बनणार नाही. तीन चेंडू 9चं समीकरण. तीन चेंडू 9चं समीकरण. राजेंद्र ऑन स्ट्राईक. ओहो, फंबल गाही केली जाते. आखी थोडीशी चलाकी दाखवतोय. आखीकडून चलाकी पाहतोय. 3 चेंडू 9चं समीकरण. मॅच मेगा फायनल असेल. काय होतंय? हा महत्वाचा चेंडू. ओहो, चांगला होता, अचूक होता, वेगाने टाकला होता. पंचांवरती अपील उचलून धरले आणि तोपर्यंत पूर्ण केली जाईल का एक सिंगल धाव? काय होतंय? काय बिघडतंय? काय घडतंय? मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय ते देखील समजत नाही. पाहू शकता आपण. खरंच ह्या चेंडूवरती काही नसेल, डॉट चेंडू असेल. यस, डॉट चेंडू पाहतोय आपण. हा आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 9 धावा
चॅम्पियन संघ बनायचा असेल तर षटकार ठोकावा लागेल, जर रनरअप राहायचा असेल तर फटका थोडासा चांगला खेळावा लागेल. काय होतंय 2 चेंडू 9 धावा, अक्की माने छोटा पॅकेट. हो फटका चांगला, 4 धावांसाठी फटका होता, फटका क्वालिटी होता आणि त्याच्या शेतशर फटका देखील चांगला अडवला जातोय आणि ते घेतली जाते एक सिंगल धाव. आता मॅच पूर्णपणे 99% अमरक संघाने आपल्या बाजूने केले आणि आता कुठेतरी गेम पलटते की काय. फटाक्यांसाठी रेडी राहा, ताशा पथक देखील रेडी राहा. 1 चेंडू 8 धावा, बॅटची काढा आणि इथे चॅम्पियन संघ ठरतो अर्थातच टीम मानाई देवी स्पोर्ट. अमरक संघ ठरतो या स्पर्धेतील चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन? चॅम्पियन संघ ठरतो मानाई देवी स्पोर्ट अमरक संघ. चला ढोल तशा पद्धत वाजवा तुम्ही, आता खूप विलंब झाला, बाहेर येतील तेव्हा तुम्ही वाजवा, वाजवायला चालू करा. मेगा फायनलच्या मध्ये चॅम्पियन संघ ज्यानं नाव कोरलं या चषकावरती अर्थातच मानादेव स्पोर्ट अमरक संघ ठरतो या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि दादा संघ पाहतोय आपण.